तुम्ही कधी मॉल मध्ये येऊन फुकटाचा आनंद घेतला की नाही बरं लिफ्टचा? तर काय चाललं गावकरी मित्रांनो, आज कसं झालं माहिती आहे, काही काम करून मी घराकडे उलालतो, तितक्यात हे चोटे गाठ पडले आणि हे जाऊ लागले ते माळाकुईला कटिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे म्हणलं आपण लई दिवस झाला कटिंग पण केली नाही, त्याच्यामुळे आपण पण जाऊन करून यावं. सोबतच आता ह्यांच्या गँग मध्ये सामील होऊन एकदम टंडे आणि वाडी ओलांडून आलतो आपल्या माळाकुळीमध्ये. आता लगेचच माळाकुळीमध्ये येऊन बाबासाहेबांना नमन करून घेतलं, सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन करून घेतलं. आता हे नेमकं कटिंगच्या दुकानावरती येऊन काय म्हणते, भाऊ इथं आपल्या कटिंग बरोबर करणार, आपण लोह्याला जाऊ. ते म्हणणार का दोस्ताचे विचार कधी कुठं बदलते काहीच का अंत नाही भाऊ. ह्यांना तर न काही म्हणता येणार काही म्हणता. लगेचच इथं बायपास मार्ग घेऊन माळाकुळीच्या पेट्रोल पंपापाशी येऊन 10.5 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं. मग काय इथं लोह्यामध्ये आल्यावर नंतर कळालं की यांना नवरदेवाच्या टोप्या ते बघायचे होते. आता व्हिडिओ मध्ये पण याचा नकार असल्यामुळे नवरदेवाला, त्याच्यामुळे काही नवरदेवाला घेऊ शकलो नाही. मग तर नवरदेव दुसरा पण ह्यांची धडपड मला कशी वाटते टोपी म्हणून. आता ह्यांना कोण सांगावं का तुमचं काही 4-5 वर्ष काही होणारच नाही तुमचं लग्न, पण काय खरं आहे ना. लगेच दुसऱ्या कपड्याच्या दुकानावरती येऊन जी आपल्याला पाहिजे होती ना तिथं टोपी मिळाली, परंतु इथं होती लिफ्ट. त्याच्यामुळे काय आमच्या काही गावातली काही गार्डी काही शांतच बसणार. कोण काय म्हणलं आपल्याला तर भाऊ आता लिफ्टची काही सवारी इथं करावंच लागेल. आणि लिफ्ट मध्ये जाण्यासाठी कोण कोण बघा एवढी पब्लिक आणि सोबतच नवरदेव पण. आणि एवढ्यापैकी एकाला पण माहित नाही कोणता खटका दाबायचा. आता मध्ये जर अडकवलं ना काही कामच बघायचं नाही. इथं थोडासा लिफ्टचा आनंद घेतला आणि 1-2 तासानंतर इथलं काही काम बिम निपटून आलतो आपल्या माळाखोळीमध्ये. इथं होता आपला बंधू ओमराव, त्याच्यामुळे इथं रस प्यायला ये म्हणल्यामुळे त्याच्यामुळे इथं एक स्वाद घेतला रसाचा. पण आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका बरं. तर चला राधे.